नमस्कार, मी गौरी टिकले. आम्ही उद्योगिनी पार्ला ब्रांच, गोरेगाव ब्रांच आणि कांदिवली ब्रांच मिळून ही आपली मीटिंग आपण घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून सर्वांचे तुमचे स्वागत. ज्योतिताई, तुमचे पण खूप खूप स्वागत आणि सगळे तुमच्या टीमचे पण सगळ्यांचे स्वागत. आज आपल्याकडे डॉक्टर ज्योती गोगटे हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे आणि बिझनेस म्हटला की फायनान्स, लोन या सगळ्या गोष्टी येतात. ज्योतिताईंनी फायनान्स मध्ये पीएचडी केलेले आहे. जवळजवळ 35 वर्षापासून या त्या क्षेत्रात आहेत. मॅनेजमेंट कॉलेजच्या डायरेक्टर आणि अनेक जॉब क्रिएटर्सला त्या सपोर्ट करतात. नवीन उद्योजकांना स्टार्टअपसाठी त्या मार्गदर्शन करतात आणि व्यवसायातील लोकांसाठी बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम मधून त्या आज आपल्याला गाईड करणार आहेत. तो ज्योतिताई, तुम्ही सुरुवात करा. थँक्यू. चालेल. वैशाली, तुला काही देआसराचं बोलायचं? एक 2 मिनिटं, कारण ह्या फोरमला देआसरा कदाचित माहिती असणार नाहीये मुंबईमध्ये. बरोबर बरोबर. सो एक 5 मिनिटं. सो नमस्कार, मी वैशाली अपराजित. देआसरा फाउंडेशन. गौरी, मराठी इज ओके और इंग्लिश, हिंदी, व्हाट इज कन्व्हिनियंट? चालेल चालेल, मराठी चालेल. ओके. सो देआसरा फाउंडेशन हे उद्योजकांना सपोर्ट करणारं ऑर्गनायझेशन आहे. बाकीच्या जरा म्यूट वर गेलात तर बरं होईल. आनंद, म्यूट करू शकशील बाकीच्यांना? कुठून बघायचं ते केलं की बघायचं. आनंद, अभिषेक, कोणीतरी म्यूट करता सगळ्यांना? हो हो कर. येस मॅडम. ते 10 वेळा केलं. ओके. सो नमस्कार, मी वैशाली अपराजित. देआसरा फाउंडेशन ही उद्योजकांना सपोर्ट करणारी संस्था आहे. आम्ही सुरुवात पुण्यात केली आहे, पण आम्ही भारतभर काम करतो. आज आम्ही उद्योगिनीच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा योग आला. भारतभर मायक्रो, नॅनो आणि मायक्रो असं म्हणू आपण, ह्या लेवलच्या छोट्या उद्योजकांना बिझनेस सुरू करायला, बिझनेस वाढवायला, दोन्हीसाठी आपण मदत करतो. आणि त्यासाठी टूल्स असतील, वेगवेगळे टूल्स, टेम्पलेट्स किंवा सर्व्हिसेस, 40-45 सर्व्हिसेस आहेत देआसराच्या. एक्सपर्ट ऍडवाइस सुद्धा आपल्याकडे दिला जातो. आणि आता जसं आपण एक प्रोग्राम करत आहोत, बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम, तसे अवेअरनेस प्रोग्राम्स पण देआसराच्या थ्रू केले जातात. उद्योजकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ मिळाव्यात, ह्याकरता आपण. Am I not audible to you guys? You are audible, Vaishali. So Sucheta, will you please check your connection or something, because I guess I'm audible to rest of the people. So उद्योजकांना सगळी सर्वतोपरी लागणारी मदत एकाच रूफखाली मिळावी म्हणून देआसरांनी ही एंटायर इकोसिस्टीम तयार केलेली आहे. गोगटे मॅडम सारखे 30-35 एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत आणि त्यांच्या जसं आता हा बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम हा मॅडमच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या प्रोडक्ट टीमनी बनवलेला आहे आणि मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करतील. आता ही सुरुवात आहे. आम्ही उद्योगिनी किंवा मिनलताईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मार्केट लिंकेज किंवा बाकीचंही बरंच मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं. जिथे जिथे तुम्हाला वाटेल की देआसराच्या इकोसिस्टीमचा उपयोग होऊ शकेल, तिथे तिथे बाकीच्याही सर्व्हिसेस किंवा बाकीचे प्रोग्राम्सही आपल्याला जर उपयुक्त वाटले तर आम्ही उद्योगिनीसाठी सुद्धा घेऊन यायला निश्चितच आतुर आहोत. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्याजणी आज इथे वेळ काढून आलेला आहेत. स्पेशल थँक्स टू गौरी, बिकॉज लास्ट टाइम जेव्हा आम्ही उद्योगिनीसाठीचा कार्यक्रम केला तेव्हा थोडंसं डेव्हिएशन देऊन सुरुवात केली होती, बट यावेळेस गौरीनी खूप एफर्ट्स टाकलेत. आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे वी कीप इन्सिस्टिंग की आधी रजिस्ट्रेशन करा, आधी रजिस्ट्रेशन करा, पण यावेळेस गौरी हॅज मेड दॅट. सो थँक्स गौरी वन्स अगेन. वेलकम वेलकम वैशाली. मॅडम, सुरू केलं तरी आनंद. मला असं वाटतं 1-2 जणींचे मेसेज येतात की त्यांना अजिबातच ऐकू येत नाही. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, पण 3 जणांचे मेसेज आले, तर जरा काय चेक कराल, कारण त्या 2 जणी म्हणतात की आम्हाला काहीच ऐकू येत नाही, पण आम्हाला येतंय व्यवस्थित. आय गेस सुचेता यांचा एकटीचाच मेसेज आहे. सुचेता आणि मला आता सोनाली त्याच्या हो का येत नाहीये, काहीच ऐकू येत नाही. आला आता मेसेज आलाय की येत आहे ना ऐकायला? ओके, सुरुवात. हरकत नाही. सो लेट स्टार्ट देन. आनंद, यू विश टू स्टार्ट और मॅडम ना बोलू? No, I think डॉक्टर ज्योती गोगटे मॅम कॅन, त्यांनी सुरू केलं तरी चालेल, कारण इंट्रोडक्शन वैशाली तू छान. येस, थँक्यू. ओव्हर टू यू मॅडम. थँक्यू.
दिसतंय सगळ्यांना? हो हो. ओके. उद्योगिनीच्या सगळ्या उद्योगिनींना माझा नमस्कार. आज आपण बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्राम हा आपला आता चालू करतोय. आता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा कुठला ना कुठला तरी आता बिझनेस आहे किंवा काही त्याच्यामधले एखाद वेळेस एक्सपॅन्शन असेल किंवा डायव्हर्सिफिकेशन असेल किंवा नवीन काहीतरी चालू करायचं असेल. या प्रत्येकाच्या स्टेजेस या वेगळ्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यांचाच विचार करून मला जितकं काही कव्हर करता येईल तसं मी कव्हर करणार आहे आज. आता हा जो आहे हा आपण सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस चालू केला तेव्हा या अशा प्रकारचे एक तेव्हा बिझनेस मॉडेल कॅनव्हास म्हणून नाही पण साधारणपणे अशा प्रकारे तुम्ही हा बिझनेस चालू केला. मग याच्यामध्ये तुमचे की पार्टनर्स कोण होते किंवा त्याच्यामध्ये की ऍक्टिव्हिटीज कुठल्या होत्या, की रिसोर्सेस, व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे तुमचा युनिक सेलिंग पॉइंट, कस्टमर रिलेशन्स, कस्टमर सेगमेंट, डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे हा संपूर्ण जो ब्ल्यू कलर मध्ये आहे तो मार्केटिंग रिलेटेड आणि खालचा जो आहे तो कॉस्ट स्ट्रक्चर, रेव्हेन्यू आणि मग टाइमलाईन, रिस्क आणि प्राइसिंग या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं हे केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा तुम्ही म्हणालात की आता आपण कोणाबरोबर हे चालू करायचं आहे म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ तुमचं कंपनी स्ट्रक्चर ते वेगळं असेल, मे बी तुमचं प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर्स असतील. हा एक तुमच्या को कलिग्स म्हणतात तशा प्रकारे चालू झाला. पण ऍट द सेम टाइम तुमचे जे सप्लायर्स असतील की तुमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील हे सगळे सुद्धा तुमचे पार्टनर्स म्हणून येणार आहेत. कारण आता याच्यामध्ये कोऑपरेशन हे कुठल्याही बिझनेसमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं की एखादा तुम्ही बिझनेस केलात की माझी आयडिया कुणाला सांगावी का म्हणजे मग कोणीतरी माझी कॉपी करेल वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. पण आता विदाउट एनी कोऑर्डिनेशन किंवा तुमचं कोलॅबोरेशन या गोष्टी ह्या फार म्हणजे तुम्ही पुढच्या लेवलला जाऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला काही स्ट्रॅटेजिक अलायन्स करावा लागतो, काही कॉम्पिटिटर्स बरोबर काही तुम्हाला डील्स करावे लागतात किंवा काही प्लॅन्स करायला लागतात, काही वेळेला जॉईंट व्हेंचर करावं लागतं, काही वेळेला बायर सप्लायर रिलेशनशिप तुम्हाला कशी असेल, इट ऑल डिपेंड्स ऑन युअर प्रोडक्ट और सर्व्हिस. ह्या तुम्हाला पार्टनरशिप्स तुम्हाला ठरवाव्या लागतात. नंतर तुमची की ऍक्टिव्हिटी काय आहे, मग तुमची प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग आहे का यू आर प्रोव्हाइडिंग एनी सर्व्हिस टू अदर्स, तर हे बघावं लागतं. मग की रिसोर्सेस मध्ये तुमचे ह्युमन रिसोर्सेस, तुमची टीम आली, तुमचे फिजिकल रिसोर्सेस जे आहेत, मे बी तुमची जागा असेल किंवा बाकीच्या संपूर्ण ज्या इक्विपमेंट्स असतील ह्या सगळ्या आल्या. देन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुमची काही आहे का आणि फायनान्शियल रिसोर्सेस काय आहेत हे बघावे लागतात. नंतर व्हॉट इज युअर USP म्हणजे तुम्ही व्हॅल्यू तुमच्या कस्टमरला काय डिलिव्हर करणार आहात, why they should buy your product आणि तुम्ही त्यांचे जे नीड्स आहेत ते तुम्ही सॅटिस्फाय करताय का, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही ते सोडवताय का, हे जेव्हा तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा ती तुमची USP बनते. त्याच्यानंतर तुमचे जे कस्टमर रिलेशन्स आहेत ते तुम्ही कसे ठेवता, तुम्ही 1-to-1 मध्ये करता, वर्ड टू माउथ पब्लिसिटी ठेवता किंवा तुम्ही तुमच्या कस्टमर्स बरोबर फोनवरती किंवा तुमच्या वेबसाईटच्या थ्रू किंवा चॅटिंगच्या थ्रू किंवा कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याबरोबर रिलेशनशिप ठेवणार आहात. मग त्याच्यामध्ये काही वेळेला कम्युनिटी ड्रिव्हन पण असतात गोष्टी आणि काही वेळेला को क्रिएशन असतं. म्हणजे काही वेळेला तुम्हाला यू नीड टू टॉक टू कस्टमर अँड कस्टमाइज युअर प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस. त्याच्यानंतर कस्टमर सेगमेंट मध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा कस्टमर सेगमेंट हा तुम्ही बघताय तुमच्या बिझनेससाठी, whether they are senior citizens, whether they are homemakers or working women, students कोण आहेत. आणि तसाच सेगमेंट म्हणजे वेगळ्या प्रकारा म्हणजे तुमचा मास मार्केट आहे का निश मार्केट आहे.
मग सेगमेंटेड आहे का, डायव्हर्सिफाईड आहे का, आणि मल्टी साइडेड प्लॅटफॉर्म आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्या लागतात. आता हे सगळं केल्यानंतर तुमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कॉस्ट स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये फिक्स कॉस्ट किती आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, मग डायरेक्ट कॉस्ट किती आहे, इनडायरेक्ट कॉस्ट किती आहे, नंतर त्याच्यामध्ये कुठले रिसोर्सेस असे आहेत की जे जास्ती मॅक्झिमम एक्सपेन्सिव्ह आहेत, काही त्याच्यामध्ये सीझनल आहेत का, काही नॉन सीझनल आहेत का, मग त्याच्याप्रमाणे तुमची कॉस्ट कमी जास्ती असेल, किंवा अशा कुठल्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या तुम्हाला एक्सपेन्सिव्ह आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही स्किल्ड वर्कर्स लागतील, अशा प्रकारच्या तुमच्या त्या एक्सपेन्सिव्ह असू शकतात, किंवा तुम्ही आउटसोर्स करत असाल, किंवा त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड असेल, तर या नॅचरली या गोष्टी या एक्सपेन्सिव्ह होऊ शकतात. आणि त्याच्याच बरोबर तुमचा जो प्रॉडक्ट किंवा जो बिझनेस आहे तो कॉस्ट ड्रिव्हन आहे का व्हॅल्यू ड्रिव्हन आहे, मग त्याच्याप्रमाणे तुमचा पुढचा पॉइंट येतो म्हणजे तुम्ही प्रॉफिट मार्जिन्स किती ठेवणार. मग आता याच्यामध्ये रेव्हेन्यू मॉडेल तुम्हाला ठरवायला लागतं, वेदर यू आर गोइंग टू सेल युअर प्रोडक्ट, वेदर यू आर गोइंग टू सेल युअर सर्व्हिस, और इज देयर एनी सबस्क्रिप्शन विच यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड, किंवा त्याच्यामध्ये रेंटिंग आहे का, लिझिंग आहे का, लायसन्सिंग आहे का, किंवा ब्रोकेज फीज आहेत का, किंवा ऍडव्हर्टायझिंग जो तुमचा जो पॅसेज असतो तो तुम्ही कोणाला रेंटवरती देताय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेव्हेन्यू आणि बेनिफिट्स मध्ये बघाव्या लागतात. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना हा तुमचा रिसर्च चालू असतो, तुम्ही लोकांशी बोलत असता, पण या सगळ्याला कुठेतरी एक टाइम लाईन घालावी लागते. मग मे बी आता तुम्ही चालू केलं, तुम्हाला ऑलरेडी आयडिया आलेली आहे, तुम्ही यू हॅव स्टार्टेड इट, मग त्याला आता 3 महिन्यामध्ये माझ्या कुठल्या स्टेज पर्यंत मी पोहोचणार आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये किती पोहोचणार आहे, मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला एका डायरीमध्ये या सगळ्या गोष्टी लिहून थिंग्स टू डू मध्ये व्हॉट यू हॅव डन, व्हॉट इज टू बी डन, आणि मग पुढच्या फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टीने करावं लागतं. आणि हे सगळं करत असताना तुमचे असे कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत की जे तुम्हाला भेडसावतात, किंवा ह्याला कोणाची तुम्हाला मदत लागणार आहे का, ह्या गोष्टी बघाव्या लागतात. किंवा खूप वेळेला असं होतं, पहिल्यांदा वाटतं आपल्याला रिस्क आहे, पण काही वेळेला तुम्ही ह्या चॅलेंजेस घेत घेत जेव्हा पुढे जाता, किंवा तुमच्या कम्फर्ट झोन मधून तुम्ही कुठेतरी बाहेर पडता, त्यावेळेला मग तुमचा लर्निंग झोन, ग्रोथ झोन हा हळूहळू पुढे पुढे जायला लागतो, आणि ते जी आत्ताला जी रिस्क वाटते ती तुम्हाला ती पुढे वाटत नाही. आणि या सगळ्यानंतर तुम्हाला प्राइसिंग हे ठरवावं लागतं. मग ह्याच्यासाठी तुमचे कॉम्पिटिटर्स आले, आणि ऍट द सेम टाइम तुमचे कस्टमर जे आहेत त्यांची किती त्यांना सेलिंग प्राइस द्यायची कपॅसिटी आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला लागतं. मग त्याच्यामध्ये सीझनल आहे का, नॉन सीझनल आहे का, वगैरे. आता खूप वेळेला तुम्हाला हा जो तुम्हाला बिझनेस मॉडेल कॅनव्हास दाखवला, हा तुम्ही सुरुवातीला केला नाही बिझनेस चालू करताना, पण आताला ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही एक्सपान्शन करणार आहात, किंवा आताला सुद्धा या क्षणाला सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकाल. आता याच्याच पुढे जेव्हा तुम्ही ऑलरेडी बिझनेस मध्ये आहात, तर तेव्हा तो जो बिझनेस आहे तो आता बिझनेस ग्रो व्हायला लागलाय, पण प्रत्येक स्टेज मध्ये तुम्हाला काही ना काही कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला चॅलेंजेस हे किंवा ज्या स्टेजेस आहेत तुम्हाला त्याच्यामधून जावं लागतं. पहिलं जेव्हा चालू करता तेव्हा तुमचं क्रिएटिव्ह माइंड असतं, यू स्टार्ट विथ ऑल युअर क्रिएटिव्ह आयडियाज, पण याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे लिडरशिपची तुम्हाला थोडासा क्रायसिस वाटायला लागतो. म्हणजे मी कुठल्या गोष्टी कराव्यात, मी कोणाला काही सांगावं का, किंवा जेव्हा पहिल्यांदा चालू करतो त्यावेळेला स्वतःच आपण नवीन असतो, म्हणून तो लिडरशिप मध्ये थोडासा क्रायसिस वाटायला लागतो. पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सीझन होता त्यावेळेला तो लिडरशिपचा जो आता क्रायसिस वाटतो तो पुढे वाटणार नाही. पण वेगवेगळ्या बाकीचे काही क्रायसिस यायला लागतात, बट नॉट डेफिनेटली ऑफ लिडरशिप. आता ह्याच्या पुढच्या स्टेजमध्ये तुम्ही जाता ते म्हणजे आता चालू केलं, त्याला एक्झिस्टन्स म्हणजे तुम्ही आता त्याच्यामध्ये तुम्हाला बस्तान बसवायचं आहे, त्याच्यामधून तुम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं आहे या सगळ्यामधून. म्हणजे तुम्हाला योग्य डायरेक्शन पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोनॉमी पाहिजे, आणि ह्याच्या पुढची म्हणजे शेवटी नॅचरली तुम्हाला सक्सेस पाहिजे.
आता सक्सेस पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही. देन यू नीड टू डेलिगेट युअर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड अथॉरिटीज. आणि हे जेव्हा करता त्यावेळेला जेव्हा तुम्ही डेलिगेट करायला लागता तेव्हा तुम्हाला नॅचरली, हे आपल्या घरातही होतं, आपल्याकडे आता घरातलंच उदाहरण म्हणजे जेव्हा मेड सर्वंट वगैरे येते त्यावेळेला जर 2-3 अशा मेड सर्वंट असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे माझं काम नाही, ते तुझं काम नाही. तर सेम थिंग हॅपन्स विथ आवर बिझनेस ऑल्सो. मग त्याच्यामध्ये क्रायसिस ऑफ कंट्रोल यायला लागतो. आणि हा जेव्हा तुम्ही जितका कंट्रोल या सगळ्यामध्ये घेत जेव्हा तुम्ही कंट्रोल करू शकता तेव्हा तुम्हाला हळूहळू तो सक्सेस दिसायला लागतो. आता सक्सेस नंतरचा पुढचा म्हणजे टेक ऑफ, म्हणजे तुमची ग्रोथ आली, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आलं, त्याच्यामध्ये जी ब्युरोक्रेसी जी असते तो तुम्हाला सगळं हँडल करायला लागतो. आणि हे सगळं करत असताना तुमच्या बिझनेसला एक काही वर्षांमध्ये, मे बी 3-1 वर्षामध्ये तुमच्या बिझनेसला एक मॅच्युरिटी यायला लागते. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोलॅबोरेटिव्ह काही स्टेप्स घेता आणि नॅचरली हे करत असताना बाकीच्या बऱ्याच फ्रंट्सवरती तुम्हाला हे क्रायसिस हे येतच राहतात. आणि हा क्रायसिस न म्हणता हे चॅलेंजेस म्हणायचे आणि सोडवत राहायचं. दॅट इज वेअर युअर मास्टरी इज. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा, म्हणूनच म्हणतात की सुरुवातीला जेव्हा बिझनेस चालू करतात तेव्हा तुम्हाला जो बिझनेस चालू करणार त्याच्यामध्ये कुठेतरी पॅशन असायला लागते. आणि ही जेव्हा पॅशन असते ना तर हे सगळे जे क्रायसिस आहे ते क्रायसिस नाही वाटत, पण त्याच्यामध्ये यू स्टार्ट एन्जॉईंग दोज चॅलेंजेस. म्हणजे जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो आणि जेव्हा तो सॉल्व्ह होतो आणि सोल्युशन आल्यानंतरचा जो सॅटिस्फॅक्शन आहे दॅट इज टोटली डिफरंट. यू कॅनॉट मॅच विथ एनी अदर सॅटिस्फॅक्शन. तर त्याच्यामुळे ह्या प्रत्येकाला ह्याच्यामधून जावं लागतं. आता आपण ह्या फंडिंगच्या बाबतीमध्ये विचार करूया. आता फंडिंग म्हणजे काय, या फंडिंग इन्स्टिट्यूशन्स कुठल्या आहेत आणि बिझनेस लोन घेत असताना कुठले फॅक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे. आता जेव्हा आपण फंडिंग म्हणतो, आता हे फंडिंग कशासाठी लागतं आपल्याला? बेसिकली वी नीड टू काही प्लांट मशिनरी असेल किंवा काही आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे कुठे लँड घ्यायची आहे, कुठे बिल्डिंग स्वतःची घ्यायची आहे, तर त्या सगळ्यासाठी आपल्याला टर्म लोन लागतं. त्याच्याच बरोबर डे टू डे ऑपरेशनसाठी तुम्हाला काही एक्सपेन्सेस करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा प्रोटोटाईप करायचा आहे किंवा तुम्हाला काही तुमचा प्रॉडक्ट डेव्हलप करायचा आहे, आता वेबसाईट करायची आहे, तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्हाला तुमचं मार्केटिंग करायचं आहे, काही लायसन्सेस घ्यायचे आहेत, काही रॉ मटेरियल घ्यायचं आहे, नंतर तुमचे सेलिंग एक्सपेन्सेस असतील, डे टू डे एक्सपेन्सेस बाकीचे जे आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा तुमचे फायनान्शियल एक्सपेन्सेस असतील, काही इलेक्ट्रिसिटी असेल, स्पेस रेंट असेल, ऍडमिन एक्सपेन्सेस, लीगल एक्सपेन्सेस, काही कन्सल्टेशन तुम्ही करत असाल, हे सगळे जे आहे ते तुम्हाला डे टू डे काहीतरी तुम्हाला एक्सपेन्सेस लागतात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट यू नीड इज वर्किंग कॅपिटल. मग आता हे वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोन या 2 प्रकारच्या लोन्स असतात की जे तुम्हाला कुठून तरी तुम्हाला ही हेल्प म्हणून तुम्हाला फंडिंग हे लागतं. आता हे फंडिंग कसं कुठे अवेलेबल असतं ते म्हणजे बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय, तुमचा स्वतःचा जो सेव्हिंग असतं तर त्या सेव्हिंग मधून तुम्ही हे सगळं चालू करत असता. मग फॅमिली फ्रेंड्स असतात, पण याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स असतात. पण सुरुवातीला कुठल्याही बँकेकडून लोन घेण्याच्या ऐवजी आय ऑलवेज ऍडवाइज यू की तुम्ही तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढ्यावरती करा. ज्या काय ट्रायल्स असतील, ज्या काय एरर्स होतील याच्यामधून तुम्ही बिझनेस शिका आणि पुढे चालू करा. आता सुद्धा तुम्ही जे काय आतापर्यंत केलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा यू लुक बॅक आणि तुम्ही बघा की तुमच्याकडे तुम्ही फंडिंग घेतल्यानंतर आतापर्यंत तुमच्या काय काय चुका झाल्या. मग डोंट रिपीट दोज मिस्टेक्स. यू आर अलाउड टू मेक मिस्टेक्स पण डोंट रिपीट दोज. मग प्रत्येकाकडून काही ना काही थोडंसं
चुका होतात, पण इट इज ऑलवेज लर्निंग प्रोसेस. आणि जर आपण चुका करत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. तर आता काही वेळेला आता स्टार्टअप्स मध्ये काही इन्क्युबेटर्स आलेले आहेत. ते इन्क्युबेशन सेंटर्स तुम्हाला स्टार्टअप साठी खूप ठिकाणी तुम्हाला ग्रँट्स देतात किंवा सॉफ्ट लोन देतात. तर त्याचाही जरा विचार करा, कुठे इन्क्युबेटर्स आहेत त्यांच्याकडे त्यांना जरा, स्टार्टअप इंडियाचे आता बरेच स्कीम्स आलेले आहेत. तर जस्ट टॉक टू फ्यू ऑफ द इन्क्युबेटर्स आणि टॉक टू देम की आमचा हा प्रॉडक्ट आहे, याला आम्हाला काही आता सॉफ्ट लोन किंवा ग्रँट मिळू शकेल का. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काही वेळेला आता मे बी करोनाच्या नंतर तुमचा जो काही बिझनेस आहे तो यू मे कंटिन्यू ऑर यू मे डायव्हर्सिफाय ऑल्सो. कारण तुम्हाला एकदा जो आता धक्का लागलेला आहे किंवा न्यू नॉर्मल आलेला आहे, आता या न्यू नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुमचा जो काय बिझनेस आहे हा पुढे चालू होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यू स्पीक टू द कस्टमर्स इंटरव्ह्यूज घेऊन तुम्हाला तुमचा जो प्रॉडक्ट आहे हा कंटिन्यू करण्यामध्ये तुम्हाला तथ्य आहे का, किंवा तुमचा जो काही आत्ताला प्रॉडक्ट आहे तर त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यामध्ये तुम्हाला थोडीशी टेक्नॉलॉजी थोडासा त्याच्यामध्ये इन्क्लूड करून अजून काही त्याच्यामध्ये नवीन काही तुम्हाला तुमच्या कस्टमर्सना देता येईल का. तर ह्या सगळ्या विचार करा आणि त्याप्रमाणे तुमचा फंडिंगचा विचार करता येईल. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, काही वुमेन एंटरप्रिनर्ससाठी आहेत, काही वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये काही स्कीम्स आहेत, त्याचा पूर्णपणे विचार करा. त्याच्यानंतर ग्रँट, सबसिडीज आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, मग त्याच्यामध्ये बँक आहे किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत. तर ह्या सगळ्या फंडिंगच्या तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. आता हे फंडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे, ही whoever are lending you or giving you the funds in the form of loan to individuals as well as to businesses. तर हे जेव्हा आपल्याला लोन हवं असतं त्यावेळेला काय काय गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात, ह्या 6 गोष्टी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर याव्या पाहिजे. आता मार्जिन मनी. आता मार्जिन मनी म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही बँकेकडून एक 100 रुपयाचं तुम्हाला लोन हवं असेल तर 100चे 100 रुपये तुम्हाला बँक देणार नाही. त्याच्यामधले 80 to 90% 90 रुपीज तुम्हाला देतील. पण बाकीचे जे आहेत 10 रुपये 20 रुपये, इट अगेन डिपेंड्स. मार्जिन मनी जी तुमची स्वतःची घालायला लागते. म्हणजे सपोज 100 रुपये लोन 100 रुपये तुमच्या टोटल रिक्वायरमेंट मध्ये 80 रुपये तुम्हाला बँक देईल आणि 20 रुपीज यू नीड टू पुट फ्रॉम युअर पॉकेट. आता हे सुद्धा प्रत्येक इन्स्टिट्यूशन, प्रत्येक प्रपोजल या सगळ्यावरती अवलंबून असतं की तुमचा मार्जिन मनी 5%, 10%, 15%, 20% हा किती तुम्हाला घालायचा आहे. दिस इज व्हॉट इज मार्जिन मनी. आता दुसरं म्हणजे तुमचं ड्युरेशन ऑफ लोन. आता या ड्युरेशन मध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म लोन असतं. या शॉर्ट टर्म मध्ये साधारणपणे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत, आणि हे नॉर्मली हे डे टू डे तुम्हाला जे एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस बिझनेसला लागतात त्याच्यासाठी तुम्ही घेता. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला टर्म लोन. आता टर्म लोन म्हणजे तुम्हाला काहीतरी मोठं प्लांट अँड मशिनरी घ्यायची आहे. आता प्लांट मशिनरी घेत असताना तुम्हाला लगेच तुम्ही सपोज एक 10-15 लाखाची तुमची जर मशिनरी असेल, तुम्हाला इमिजिएटली ते काही रिपे करता येणार नाही. मग अशा वेळेला काय करतात की तुम्हाला हे जे लोन आहे हे साधारणपणे 20 ते 25 वर्षासाठी म्हणून तुम्हाला हे लोन दिलं जातं. मग त्याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची जी इन्स्टॉलमेंट आहे आणि इंटरेस्ट असं मिळून तुम्हाला ती रिपेमेंट करावं लागतं. तर ह्या ड्युरेशन मध्ये शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म. मग याच्यामध्ये अजूनही आहे ते म्हणजे वर्किंग कॅपिटल लोन जे असतं. या वर्किंग कॅपिटल लोन मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. म्हणजे इमिजिएटली जर सीझनल लोन असेल, जर सीझनल प्रॉडक्ट असेल तर तेव्हा तुम्हाला बरंच रॉ मटेरियल घ्यायचंय, तर मे बी 6 महिन्यामध्ये तुम्ही ते तुमचा झाला, बिझनेस झाला, तुम्ही परत पण करू शकाल. फॉर एक्झाम्पल तुमचं दिवाळी आली त्याच्या वेळेला तुम्हाला चटकन तुम्हाला
बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती जर फंड्स लागणार असतील तर तेवढ्या 4 महिन्यासाठी घ्यायचं आणि ते झालं की तुमचं रिपे करून टाकायचं. आणि ह्या सगळ्याला वर्किंग कॅपिटल जेव्हा तुम्ही लोन घेत असता त्यावेळेला बँकांना तुमचं इन्व्हेंटरी, तुमचे डेटर्स आणि तुमचे क्रेडिटर्स म्हणजे येणं देणं आणि तुमची आत्ताला जो स्टॉक आहे, इन्व्हेंटरी आहे, या सगळ्याचे तुम्हाला कुठेतरी स्टेटमेंट द्यावं लागतं. त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते वर्किंग कॅपिटल लोन जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. खूप वेळेला तुम्हाला एक 10 लाखाची लिमिट दिली जाते, त्याला म्हणतात कॅश क्रेडिट लिमिट. आणि त्या कॅश क्रेडिट लिमिट मध्ये तुम्हाला नॉट नेसेसरी, आता टर्म लोन मध्ये तुम्हाला 20 लाख म्हटलं की ते 20 लाख एकदम तुम्हाला ते देतात. पण तो वर्किंग कॅपिटल मध्ये जर ती जी अमाऊंट आहे आणि तो जो पिरियड आहे हा सगळा ठरवला जातो. त्या लिमिट मध्ये तुम्हाला नॉट नेसेसरली सगळी अमाऊंट तुम्हाला ती यूज करावी लागते. कारण सगळी अमाऊंट यूज करू नका, कारण त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. फक्त ती लिमिट जी सँक्शन झाली आहे ती फक्त तुमच्या अकाउंटला राहू देत, पण डोंट यूज इट अनलेस यू नीड दॅट. नंतर पुढचं आहे ते म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. आता रेट ऑफ इंटरेस्ट टर्म लोनला वेगळं असतं आणि कॅश क्रेडिटला वेगळं असतं, म्हणजेच वर्किंग कॅपिटल लोनला. याचं कारण असं की जे तुमचं टर्म लोन आहे हे लॉंग टर्म असतं आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला त्याच्यामध्ये सेक्युअर्ड लोन असतं, म्हणजे तुमची सेक्युरिटी त्याच्यामध्ये घेतली जाते. म्हणजे सपोज तुम्ही काही डिफॉल्ट केला तर त्याच्यामध्ये त्याच्यामधून ते वळते करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना बँकेला त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर नाहीये, म्हणून त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी असतो. आणि त्याच्याच बरोबर कॅश क्रेडिट मध्ये सुद्धा इन्व्हेंटरी, डेटर्स, क्रेडिटर्स मी तुम्हाला जसे म्हटले ते त्यांना द्यावेच लागतात. आणि त्याच्याच बरोबर वर्किंग कॅपिटल सुद्धा टर्म लोन बरोबरच तुम्हाला हे मिळू शकतं. आणि आता पुढचं जे आहे ते म्हणजे गॅरेंटर. आता गॅरेंटर म्हणजे कोण असतो? जो तुम्ही बँकेकडून लोन घेत असताना तुम्ही जर डिफॉल्ट केलात, लोन वेळच्या वेळी नाही भरलं, तर बँकेला दुसरं कोणीतरी, मे बी तुमचे काही इमिजिएट फॅमिली असेल किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, तर ही लोक गॅरेंटर म्हणून तुमच्या लोनसाठी राहतात. म्हणजे आणि ते गॅरेंटर सुद्धा तितकेच क्रेडिट वर्दीनेस त्यांचाही पाहिजे. कारण असं नको की ते कशामध्ये तरी बँकरप्ट झालेले आहेत आणि हे बँक सगळं चेक करून घेते. हे बँकरप्ट झाले आहेत आणि असे गॅरेंटर्स त्यांना चालणार नाही. म्हणजे कारण जर तुम्ही डिफॉल्ट केला तर somebody else should repay your loan. That is called guarantor. दुसरं जे पुढचं जे आहे ते म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी. आता ह्या सिक्युरिटीमध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे प्रायमरी सिक्युरिटी असते आणि दुसरी असते कोलॅटरल सिक्युरिटी. आता प्रायमरी सिक्युरिटी म्हणजे काय? सपोज तुम्ही प्लांट मशिनरी घेतली आणि ते प्लांट मशिनरी दॅट इटसेल्फ यू आर कीपिंग दॅट ॲज सिक्युरिटी विथ द बँक. आणि इन केस सपोज तुम्ही डिफॉल्ट केला तर त्याचा चार्ज बँक घेऊ शकते. दॅट इज कॉल्ड प्रायमरी सिक्युरिटी. आणि कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय की ऍडिशनल सिक्युरिटी. मग त्याच्यामध्ये तुमचे काही तुमचे स्वतःचे एफडीज असतील, काही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल, हे सगळं तुम्हाला ऍज अ कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून ऍडिशनल सिक्युरिटी बँकेकडे ठेवावी लागते. आणि पुढचं शेवटचं ते म्हणजे प्रोसेसिंग फीज. आता हे सगळं करण्यासाठी जे ऍडमिन चार्जेस असतात किंवा जे डॉक्युमेंटेशन चार्जेस असतात ते तुमच्याकडून घेतले जातात. ते साधारणपणे 0.5 to 2% ऑफ युअर लोन अकाउंट किंवा 3000 रुपीज, ह्याच्या विचेवर इज हायर, तर हे तुम्हाला तुमच्याकडून ते प्रोसेसिंग फीज म्हणून घेतले जातात. पण हे जर दिले तर हे लोन मध्ये किंवा इंटरेस्ट मध्ये हे कुठेही वळते होत नाहीत. हे दिस इज ऑल इन ऍडिशन to all your interest payment or other charges. आता पुढचं जे आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा फंडिंग प्रपोजल करता तर हे फंडिंग प्रपोजल कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स लक्षात घ्यायचे आणि हे प्रोसेसिंग कसं होतं आणि त्याची चेकलिस्ट काय आहे.
आता जेव्हा तुम्ही बँकेकडून कुठलेही लोन घेत असता, ह्या 5 C's या लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे कॅरेक्टर, म्हणजे तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे. तुम्ही कुठलेही लोन्स पूर्वी घेतले असतील, ते कुठे डिफॉल्ट झालेले नाहीयेत ना, किंवा तुम्ही सिन्सिअर आहात ना, हे सगळं पैशाच्या बाबतीमध्ये हे बघितलं जातं. नंतर तुमची सेक्युरिटी कुठल्या प्रकारची आहे, प्रायमरी आणि कोलॅटरल, मी तुम्हाला ते सांगितलं तसं. त्याच्यानंतर कॅश फ्लो कसा असेल. मग आता कॅश फ्लो मध्ये तुमचे स्वतःचे काही तुमचे जे पर्सनल असे एक्सपेन्सेस असतात, ते एक्सपेन्सेस आणि तुमचे बिझनेस एक्सपेन्सेस, हे सगळं कव्हर होऊन तुमचा कॅश इनफ्लो किती आहे आणि कॅश आउटफ्लो किती आहे, म्हणजे तुमच्याकडे पॉझिटिव्ह कॅश अवेलेबल आहे ना, या गोष्टींचं तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फर्म करावं लागतं. आणि पुढचं आहे ते म्हणजे कॅपिटलायझेशन. आता तुम्ही जेव्हा स्टार्टअप कॉस्ट असते, त्याच्यामध्ये ती जी असेट कॉस्ट असते किंवा जी तुम्ही परचेस केलेली असते, जेव्हा ती एका वर्षामध्ये जेव्हा तुम्ही यूज करता, तर ती यूज केल्यानंतर ती रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणून जातं. पण हे 1 वर्षाच्या नंतर सुद्धा तुम्ही वापर करणार असाल त्या गोष्टीचा, मे बी काही ऑफिस सप्लाईज असतील किंवा काही ऑइल, कुठल्याही अशा गोष्टी असतात त्या तुम्हाला कॅपिटलाइज कराव्या लागतात. म्हणजे एका वर्षापेक्षा 2-3 वर्ष तुम्हाला हे वापरू शकतात, त्याला म्हणतात कॅपिटलायझेशन. आणि पुढचं म्हणजे तुमचे वर्किंग कॅपिटल कंडिशन कशी आहे, म्हणजे डे टू डे तुम्हाला एक्सपेन्सेस किती येत आहेत, तुम्हाला किती ऑनगोईंग तुमची कॉस्ट आहे, तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, नंतर तुमच्या ज्या बिझनेसमध्ये आहात त्याचा इंडस्ट्री ट्रेंड कसा आहे, आणि इतर जनरल तुमचे लीगल पॉइंट्स, काही रेग्युलेशन्स काही आहेत का, या सगळ्या गोष्टी बँक बघतं. म्हणून त्याला म्हणतात 5 C's, म्हणजे कॅरेक्टर, then collateral security, cash flow, capitalization and conditions. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे प्रोसेस ऑफ गेटिंग लोन. आता याच्यामध्ये 10 स्टेप्स आहेत. तुम्हाला लोन मिळवण्यासाठी 10 स्टेप्स असतात. आता याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे बिझनेस प्लॅन. एकदा तुमची आयडिया फायनलाइज झाली की तुम्ही ते एक रिटन डॉक्युमेंट म्हणून तयार करता. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे का चालू केलंय, हाऊ यू हॅव प्लॅन टू डू युअर बिझनेस. मग त्याच्यामध्ये मार्केटिंग प्लॅन्स असतील किंवा फायनान्शियल प्लॅनिंग असेल किंवा ऑपरेशनल पॉइंट्स असतील, हे सगळे व्ह्यू पॉइंट्स त्याच्यामध्ये घालायला लागतात. त्याच्याच बरोबर कुठलाही बिझनेस म्हटलं की त्याची वर्केबिलिटी काय आहे, फिजिबिलिटी आहे का व्यवस्थित, नंतर वायबिलिटी आहे का, वेदर यू आर गोइंग टू जनरेट प्रॉफिट्स आउट ऑफ इट, हे सगळं त्या बिझनेस प्लॅन मध्ये घालायला लागतं. आता हे बिझनेस प्लॅन करताना तुमचं, मी तुम्हाला जसं दाखवलं, एक मॉडेल कॅनव्हास मे बी स्टार्टिंगचा किंवा तुमच्या रनिंग युनिटचा हा तयार करायचा. आणि जर बिझनेस प्लॅन तुम्हाला करता आला तर नथिंग लाईक इट, जर नाही आला तर दे आसरा सारखे काही ऑर्गनायझेशन आहेत, दे विल हेल्प यू इन प्रिपेअरिंग द बिझनेस प्लॅन. आता हे सगळं केल्यानंतर तुमचं यू नीड टू आयडेंटिफाय युअर लोन अमाउंट रिक्वायरमेंट. तुम्हाला मी जसं म्हटलं की आपण लोन आयडेंटिफाय करताना कसं करायचं, आपलं एस्टिमेटेड इन्कम किती आहे, आपले एक्सपेन्सेस किती होणार आहेत, प्रॉफिट किती आहे, मग त्याच्याप्रमाणे नॅचरली तुम्हाला एस्टिमेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट तयार करावं लागतं. मग तुम्ही जे बँकेकडून एक 10 लाख घेणार असाल तर ते 10 लाखाचं तुम्ही कसं रिपेमेंट करणार आहात, किती वर्षाचं तुम्हाला ते टेन्युअर मिळालेलं आहे, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही काही असेच घेणार आहात का, किंवा डे टू डे काय काय एक्सपेन्सेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला ती लोन रिक्वायरमेंट ठरवावी लागेल, आयदर टर्म लोन ऑर कॅश क्रेडिट लिमिट. नंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. आता प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये हे पुढची प्रोजेक्ट कॉस्ट आली, आणि प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये फ्युचर काही प्रोजेक्शन झाले, म्हणजे तुमचं सेल्स मे बी 5 वर्षामध्ये किती होईल, तुमचे एक्सपेन्सेस किती होतील, मग तुमचा फायनान्शियल परफॉर्मन्स किती होईल, आणि हे सगळे प्रोजेक्शन जे आहेत हे सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये येतील. आता पुढचं आहे ते म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स.
आता प्रोजेक्ट रिपोर्ट हा असेलच, तुमची लोन रिक्वायरमेंट तुमची जी आहे ती, आणि त्याच्याच बरोबर तुमचं आयडेंटिटी प्रूफ, तुमचं ऍड्रेस प्रूफ, म्हणजे तुमची जिथे बिझनेसची जागा आहे तर त्याचा ऍड्रेस प्रूफ आहे का, किंवा जर जागा रेंट वरती असेल तर त्याची एनओसी तुम्हाला घ्यायला लागेल ओनरची. नंतर तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची एक शॉर्ट नोट तुम्हाला करायला लागेल. नंतर तुमचे जे बँक स्टेटमेंट आहे, तुमचं पर्सनल असेल किंवा तुमचे करंट अकाउंट असेल तर ते तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट हे द्यायला लागेल. नंतर त्याच्याच बरोबर काही इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्ही भरले असतील तर ते, किंवा पर्सनल जर तुम्ही आताच कंपनी चालू केली असेल तर तुमचे पर्सनल सुद्धा तुम्हाला 3 वर्षाचे सबमिट करायला लागतील. नंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही फाईल जी आहे तुम्हाला ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला सबमिट करायची. त्याच्यामध्ये त्यांचा जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो भरून तुम्हाला ते सबमिट करायला लागेल. आता हे सगळं सबमिट केल्यानंतर त्यांच्या लोकांकडून हा सगळ्याचा स्टडी होतो, त्यांची जी काय कमिटी आहे त्याच्यामध्ये त्यांचं डिस्कस केलं जातं, आणि त्यांच्या ज्या काही क्वेरीज आहेत या क्वेरीज डिस्कस करण्यासाठी तुम्हाला एखादी अपॉइंटमेंट मिळू शकेल. मग त्यांचे ज्या क्वेरीज आहेत ह्या तुम्ही कशा, हे सगळ्याच्या अगोदर अतिशय महत्वाचा म्हणजे तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट रिपोर्ट जरी कोणी कन्सल्टंटनी तयार केला असेल तरी सुद्धा तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण जेव्हा बँकेच्या काही क्वेरीज असतात त्याला तुम्हाला योग्य प्रकारे तुम्हाला त्याची उत्तरही द्यायला पाहिजेत, सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स. कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्यूज झालात तर त्यांना, आणि जर काय असेल असं जर कन्फ्यूज झालात किंवा एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात नाही आली तर सुरुवातीला थोडंसं एक मॉक टाईप एक सेशन तुम्ही कोणाबरोबर तरी करा आणि मग पुढे जा. म्हणजे बरेच वेळेला याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी तुमच्या स्वतःलाच येत राहील. आणि जरी तिथे एवढं करून सुद्धा जर तुम्हाला काही क्वेरीजना उत्तर देता आलं नाही तर बी फ्रँक, बी ओपन, बी ऑनेस्ट. जे काय आहे ते ह्याचं मी जरा विचार करून सांगते. या गोष्टी तुम्ही त्या मॅनेजरला सांगायला काहीही हरकत नाही. पण कुठलीही गोष्ट मॅनेज करू नका किंवा याच्यामध्ये कुठेतरी असं त्यांना कन्फ्यूज होईल अशा गोष्टी करू नका. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला यू आर गोइंग टू गेट द सँक्शन लेटर. मग या सँक्शन लेटर मध्ये तुमची लोन अमाऊंट येईल, इंटरेस्ट येईल, नंतर किती वर्षांसाठी तुम्हाला हे लोन मिळालेलं आहे, आणि त्याच्याच बरोबर ऍज अ कस्टमर तुम्ही याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण येतात. त्याच्याबरोबर तुम्ही वेळच्या वेळी कसं तुम्ही लोन पेमेंट केलं पाहिजे, कसं डिफॉल्ट केलं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालून तुम्हाला ते सँक्शन लेटर दिलं जातं. ह्याच्यानंतर तुम्हाला यू नीड टू एक्झिक्यूट दिस आणि देन यू नीड टू साइन द लोन डॉक्युमेंट. आता लोन डॉक्युमेंट झाल्यानंतर एक कॉपी तुमच्याकडे, एक कॉपी त्यांच्याकडे, जे काय असेल ते फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या. त्याच्या पुढे तुम्हाला यू नीड टू डिपॉझिट युअर मार्जिन मनी. आता तुम्हाला जे म्हटलं मी 5% ते 20% जी काय मार्जिन मनी त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची आहे त्याप्रमाणे तुम्हाला ती कंप्लीट करावी लागते, आणि तुम्हाला पहिले ते डिपॉझिट करायला लागतात आणि नंतरच तुम्हाला ती डिस्बर्समेंट ऑफ लोन बाय द बँक ही त्या अकाउंटला तुम्हाला क्रेडिट होते. दिस इज व्हॉट द प्रोसेस इज ऑफ द बँक. आता याच्यामध्ये तुम्ही काय अवॉइड करायला पाहिजे, एक म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की तुमचा जो बिझनेसचं डिस्क्रिप्शन आहे किंवा विजन म्हणजे तुम्ही एक साधारण 5 वर्षात 10 वर्षात तुम्ही तुमच्या कंपनीला कुठे बघताय, या सगळ्या गोष्टींमध्ये क्लॅरिटी पाहिजे. कुठेही कन्फ्यूज स्वतः व्हायचं नाही आणि दुसऱ्यालाही बँकेलाही करायचं नाही. त्याच्याच बरोबर काही अनसपोर्टेड अझम्पशन्स या ठेवायच्या नाही. प्रत्येक तुम्ही काही जरी अझ्युम केलं तरी सुद्धा त्याला सपोर्ट असायला पाहिजे, आणि हा सपोर्ट मे बी तुमचे काही न्यूज पेपर्स असतील किंवा काही कोटेशन्स असतील किंवा कुठल्या तरी कस्टमर्सचे काही
त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह असे तुम्हाला फीडबॅक्स आलेले असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याला ॲझम्पशन्स का अज्युम केलं ह्याच्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणून तुम्हाला सबमिट करायला लागतं. त्याच्याच बरोबर जेव्हा लोन मिळत आहे म्हणून खूप लोन घेऊ नका आणि खूप मला लोन नको आहे, मी एवढे कसं प्रीपेमेंट करू म्हणून खूप कमी पण लोन मागू नका. तर या दोन्हीचा कुठेतरी एक सांगड घालायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही लोनला अप्लाय करा. त्याच्यानंतर यूज ऑफ जार्गन, तसं मी म्हटलं तुम्हाला कन्फ्युजन या ह्याच्यामुळे होईल, कारण तुम्ही खूप वेळेला जार्गन कुणीतरी सांगितलंय म्हणून तुम्ही वापरला आणि तुम्हाला क्वेरीज मध्ये आलं तर तुम्हाला ते एक्सप्लेन करता येणार नाही. अशा गोष्टी त्याच्यामध्ये नसाव्यात. तुम्हाला ज्या गोष्टी पूर्णपणे माहिती आहेत त्याच गोष्टी त्याच्यामध्ये वापर करा. किंवा डोंट ओव्हर यूज द फ्रेजेस, किंवा मला कॉम्पिटिशनच नाहीये, किंवा ठीक आहे आता त्याच्यामुळे देर इज नो ब्रेनर टाईप अशा प्रकारचा माझा प्रॉडक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉम्पिटिशन होणार नाही असे होणार नाही. काहीतरी प्लस मायनस काही फीचर्स वेगळे असू शकतात. कारण जर कस्टमरला तुम्हाला एखादा आज जर तुम्हाला बटाटे वडा जर हवा असेल तर बटाटे वड्याला मला कॉम्पिटिशन माझ्या एरियात नाही असं म्हणू नाही शकत. पण काही ठिकाणी साबुदाणा वडा देत असतील, काही ठिकाणी कटलेट्स देत असतील, दोज आर ऑल्सो लाईक द कॉम्पिटिटर. आणि त्याच्यानंतर नंबर जे काय तुम्ही देणार आहात ते बी रिअलिस्टिक. उगीच फार काही देऊ नका किंवा एकदम लॉसेस होतील असंही देऊ नका. काही वेळेला काहींचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स म्हणजे काही स्टुडंट्स, आता मी म्हणेन की ऍक्च्युअल बिझनेस मधले जे आहे ते नॉर्मली रिअल नंबर्स देतात. पण आता जेव्हा आम्ही स्टुडंट्स त्यांचा बिझनेस प्लॅन वगैरे आम्ही जेव्हा घेत असतो तेव्हा त्यांचे पहिल्याच वर्षी एकदम लाखांमध्ये बिझनेसेस होतात आणि प्रॉफिट्स पण लाखामध्ये होतात. या अशा गोष्टी होत नाही. सो बी रिअलिस्टिक इन व्हॉट एव्हर यू आर पुटिंग इन युअर रिपोर्ट. आता याच्याच बरोबर अजून एक जो आहे तो म्हणजे नॉन बँकिंग. आता हे जे आपण जे बघितले कुठल्याही बँकांमध्ये आपण हे सगळे जे मी तुम्हाला सांगितले ते असतात, पण याच्यामध्ये आता काही वर्षांमध्ये हे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आपल्याकडे ह्या आलेल्या आहेत. आता या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजे कुठल्या आहेत तर तो म्हणजे ह्या सगळ्या अंडर कंपनी लॉ या सगळ्या रजिस्टर झालेल्या आहेत. पण ह्या कंपन्यांना बँकेचा लायसन्स मिळालेला नाही. बँका किंवा या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी या दोन्हीही दोज आर RBI रेग्युलेटेड, पण या दोन्हीतला हा फरक आहे. आता याच्यामध्ये इवन या NBFC कुठल्याही डिपॉझिट्स वगैरे ऍक्सेप्ट करत नाही किंवा त्यांचे चेकबुक्स नसतात. आता याच्यामध्ये हे कुठले आहेत साधारणपणे बजाज फायनान्स किंवा महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी किंवा चोलामंडलम या सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत. नंतर हा खूप महत्वाचा पॉइंट हा म्हणजे तुमचा, मगाशीच तुम्हाला मी म्हटलं तुमची हिस्ट्री, क्रेडिट हिस्ट्री किंवा तुमचं कॅरेक्टर हे सगळं बघावं लागतं. आणि याच्यासाठी हल्ली सगळ्या बँकांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेनेवर यू आर अप्लाइंग फॉर बिझनेस लोन हे क्रेडिट वर्दीनेस हे बघितलं जातं. तुमचा क्रेडिट स्कोर किती आहे हे बघितला जातो. त्याच्याप्रमाणे तुमचं लोन सँक्शन करायचं की नाही हे ठरवलं जातं. म्हणजे असं नाहीये की पूर्वी ज्या याच्यामध्ये तुमच्याकडून ओळखीचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलू मग त्यांच्याकडून लोन घेऊ, या गोष्टी आता होत नाहीत. बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू टेक द रिस्क ऑफ एनी काइंड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. ज्या स्कॅम्स वगैरे होतात तो भाग वेगळा आहे, पण इन जनरल ज्या गोष्टी ज्या होतात त्या या खूप केअरफुली बँकेकडून हे स्क्रुटिनी केली जाते. आता क्रेडिट वर्दीनेस म्हणजे काय तर क्रेडिट वर्दीनेस हा तुम्ही हाऊ वर्दी यू आर टू रिसीव्ह न्यू लोन और न्यू क्रेडिट याला म्हणतात क्रेडिट वर्दीनेस. आणि हा जो क्रेडिट वर्दीनेस आहे
हा तुमच्या क्रेडिट स्कोअर वरती अवलंबून असतो. आता हा क्रेडिट स्कोअर वरती कसा अवलंबून असतो, तो म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे घेतलेले लोन्स असतील किंवा तुमचे क्रेडिट्स असतील त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलेलं आहे, त्याची हिस्ट्री काय आहे ही बघितली जाते. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे पर्सनल क्रेडिट स्कोअर असतो आणि दुसरा असतो बिझनेस क्रेडिट स्कोअर. आता ह्या कोण बघतं हे सगळं, तर याच्यामध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड इंडिया लिमिटेड म्हणजे सिबिल किंवा क्रिसिल आहे. ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या ठरवतात की तुमचा क्रेडिट, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी तुमच्या मे बी पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं सगळं आता इंटरलिंक झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल, तुम्हाला असं वाटेल की क्रेडिट स्कोअर मी तर कधीच गेले नाही, तर माझा क्रेडिट स्कोअर त्यांना कसा कळेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता सगळ्या इंटरलिंक झाल्यामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या. आता तुम्ही जर गुगलमध्ये टाकलं की वॉन्ट टू चेक माय क्रेडिट स्कोअर असं जर घातलं तर तुम्हाला सिबिल फॉर एक्झाम्पल ते घातलं आणि तुम्ही जर घातल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली एक लिंक येईल, त्याच्यामध्ये तुमचा पॅन कार्ड विचारला जाईल आणि पॅन कार्ड घातल्यानंतर काही जे प्रश्न आहेत ते तुम्ही जर त्याच्यामध्ये जर एंटर केलं सगळं की तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे तुम्हाला लगेच कळेल. तुमचा जर पर्सनल क्रेडिट स्कोअर आहे त्याच्यामध्ये 300 to 900 अशी रेंज आहे आणि हे इंडिव्हिज्युअलची रेंज आहे. आणि याच्यामध्ये जितका तुमचा स्कोअर जास्ती तितकं तुम्हाला लोन मिळायचे चान्सेस जास्ती आहे. साधारण 650, 700 हे याच्यानंतर तुम्हाला मिळू शकतं, पण 300 वगैरे असेल स्कोर तर तुम्हाला मिळत नाही. आता तुम्हाला पुढचंही सांगेन मी. आता त्याच्यानंतर हे MSME रँक आहे, हा बिझनेस क्रेडिट स्कोअर आहे. आता याच्यामध्ये उलट आहे, याच्यामध्ये रेंज आहे 1 ते 10 आणि जितकी कमी तुमची रँक, लोअर द रँक हायर द चान्सेस ऑफ गेटिंग द लोन अप्रूव्ड. या 2 गोष्टी तुम्ही खूप महत्वाच्या लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं वाटेल की आता मला हे माहिती नव्हतं हे क्रेडिट स्कोअर वगैरे असतं, नाहीतर मी माझे काय क्रेडिट लिमिट्स असतील किंवा माझा क्रेडिट कार्ड असेल किंवा मी काही लोन्स घेतलेले असतील ते वेळच्या वेळी मी भरायचा प्रयत्न केला असता. त्यातल्या त्यात म्हणजे माझा थोडीशी एक कुठेतरी खिशाला चिमटा काढून कुठेतरी कसं तरी करून काढलं असतं. पण हे क्रेडिट स्कोअरमुळे आता मला पुढे मिळेल की नाही आता माझ्या बिझनेसला लोन, तर हे तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण यू कॅन इम्प्रूव्ह युअर क्रेडिट स्कोअर. आता तो कसा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता याच्यामध्ये दिसतंय की तुमचा कॅश फ्लो वाढवायला पाहिजे. तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हटलं की तुम्हाला तुमचे प्रॉफिट्स वाढवायला पाहिजे. तुमचे गॅरेंटर्स कोण आहेत ते तुम्हाला बघायला पाहिजेत बाकीच्या ठिकाणी. आणखीन एक तुम्हाला सांगते की मगाशी तुम्हाला जे मी म्हटलं गॅरेंटर्स हे तुम्हाला तुमच्या बिझनेस लोन साठी द्यायला लागतात, तर ह्या अशाच प्रकारचा क्रेडिट स्कोअर या गॅरेंटरचा सुद्धा बघितला जातो आणि ते बघितल्यानंतरच त्यांना गॅरेंटर म्हणून ऍक्सेप्ट केलं जातं आणि त्याच्याच बरोबर तुमची पेमेंट हिस्ट्री आणि या सगळ्या बघितल्या जातात. आता जेव्हा तुमचा हा क्रेडिट स्कोअर जो आहे हा तुम्हाला जेव्हा जो इम्प्रूव्ह करायचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे ती तुम्हाला बघायला लागते. मग याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं क्रेडिट कार्ड असेल तुम्ही वेळच्या वेळी भरताय की नाही, निदान ते नाही भरले तरी सुद्धा तुम्हाला सपोज एक 10,000चं तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुम्हाला बिल आलंय, पण त्याच्यामध्ये एक मिनिमम अमाऊंट ड्यू ते पण असतं. त्याच्यामध्ये मे बी 2,000 असेल किंवा 1,500 रुपये, पण निदान ते 1,500 रुपये जर अगदी 10,000 झाले तर नथिंग लाईक इट. पण जरी तुम्ही 4,000 घातले तरी सुद्धा त्याच्यावरती इंटरेस्ट आणि सर्व्हिस चार्जेस हे लागतात. पण तुम्हाला जर मिनिमम ड्यू जी आहे ती अमाऊंट तरी तुम्ही भरा, म्हणजे मग त्या तुमच्या क्रेडिट स्कोअर वरती निगेटिव्ह परिणाम होणार नाही.
आणि जर तुम्ही पूर्णपणे हे जर त्यांची क्रेडिट आणि याच्यापुढे एक विचार करा की जेव्हा तुम्ही तुमचा खर्च करता त्यावेळेला सुद्धा क्रेडिट कार्ड आहे म्हणून एक आपला स्वतःचा एक माणसाचा स्वभाव असा असतो की आपल्याकडे खिशामध्ये पैसा आहे अशीच एक कुठेतरी भावना येते आणि आपण खर्च करून टाकतो आणि खर्च केल्यानंतर जेव्हा बिल येतं त्यावेळेला असं वाटतं अरे बापरे हे मी 10 मोजले असते तर बरं झालं असतं तर मी नाही खर्च केला असता तर जास्ती बरं झालं असतं आता हे पैसे कुठून आणू तर ही गोष्ट ही जी वेळ आहे ही आणून देऊ नका इनफॅक्ट काही गोष्ट विकत घेतानाच 10 मोजा की मी हे घ्यायला हवंय का नको आहे घेतलं नाही तरी चालेल ना की अगदी ह्या नीड्स मध्ये येत नाही ना वॉन्ट्स मध्ये येत आहेत ना या गोष्टी विचार करा आणि तर तेव्हाच तुम्ही या गोष्टींचं बाय करा नंतर त्याच्याच बरोबर तुम्ही ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन हे तुम्ही एकत्र करत राहा किंवा तुम्ही कुठले जर होम लोन असेल किंवा तुमच्या व्हेकलचं लोन असेल तुम्ही वेळच्या वेळी भरताय ना ह्या सगळ्या गोष्टी आता काय होतं खूप वेळेला तुमचे हे सगळे ऑनलाईन तुम्हाला सगळे येत असतात काही तर एक वेगळा फोल्डर तुमच्या लॅपटॉप मध्ये करा आणि त्या वेगळ्या फोल्डर मध्ये तुमचं होम लोनचं एक फोल्डर टू फोल्डर सब फोल्डर्स मध्ये होम लोन असेल तुमचं व्हेकल असेल तुमचं अजून पर्सनल लोन असेल काही मुलांच्या लग्नासाठी काढलेलं असेल अशा ज्या काही गोष्टी असतील त्या वेगवेगळ्या फोल्डर करून त्याचं जे काय तुम्हाला जे करस्पॉन्डन्स येतो तो त्याच्यामध्ये घालत जा आणि प्रत्येक वेळेला त्याचा अभ्यास करत जा थोडासा की आता माझं काय काय आहे माझ्या डेबिटला मी आता काय भरायला पाहिजे माझं हे लोन कधी संपणार आहे मग त्याच्यानंतर पुढचं प्लॅनिंग काय आहे ह्या सगळ्यामध्ये थोडीशी सेल्फ डिसिप्लिन ही खूप महत्वाची आहे फायनान्शियल डिसिप्लिन नसेल तर तुम्ही कधीही तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होणार नाही आणि जरी प्रॉफिट आणि किंवा कॅश जी तुम्हाला जी जनरेट करायचे जो प्रॉफिट जनरेट करायचा आहे हा तुम्हाला नुसताच पैसा आला पण तो इट हॅज टू बी द गॅप बिटवीन युअर सेल्स अँड युअर एक्सपेन्सेस दॅट इज युअर प्रॉफिट म्हणजे तुम्ही काही एखादा विकलात आणि तुम्हाला पैसे आले दॅट इज नॉट युअर प्रॉफिट दॅट इज जस्ट द इन्कम बट देर आर सो मेनी एक्सपेन्सेस विच यू नीड टू स्पेंड तर त्याच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट बिकम्स युअर प्रॉफिट मग त्याचं हे करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या ठिकाणी मला काही रेफरन्सेस लागणार आहेत किंवा माझा क्रेडिट वर्दीनेस कुणाला तरी सांगायला लागणार आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही यू कॅन लाईन अप युअर रेफरन्सेस यू स्पीक टू द ऑर्गनायझेशन आणि यू कॅन हँडल द मॅटर त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकारे तुम्ही जरी बिझनेस लोन घेतलं तरी सुद्धा पर्सनल क्रेडिट स्कोअर हा तुम्हाला इम्प्रूव्ह करायलाच लागतो त्याच्याच बरोबर तुम्हाला यू नीड टू एस्टॅब्लिश युअर बिझनेस आयडेंटिटी सेपरेटली ॲज अ सोल प्रोप्रायटर म्हणून किंवा तुमचा बिझनेस म्हणून आता बिझनेस आयडेंटिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते नंतर आणि या सगळ्याच्यामध्ये यू कीप पेइंग all your debts, clear all your debts. आता याच्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला एक बिझनेस फॉर्मलायझेशन सांगणार आहे त्याच्यामध्ये बिझनेस आयडेंटिटी येईल त्याच्यामध्ये डिजिटायझेशन ऑफ युअर बिझनेस आणि तुमचा जो क्रेडिट वर्दीनेस येईल आता याच्यामध्ये तुम्हाला तुमची जेव्हा बिझनेस आयडेंटिटी म्हणून जेव्हा एस्टॅब्लिश करायला लागते तुम्ही बऱ्याच जणांनी हे ऑलरेडी केले असेल काही जणांना आता प्रोप्रायटरी टू मे बी लिमिटेड लायबिलिटी असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेही काही तुम्हाला अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टार्टअप इंडियासाठी जर तुम्हाला काही ग्रांट्स किंवा काही जर करायचे असतील तर प्रोप्रायटरीवरती तुम्हाला हे मिळत नाही इन्क्युबेटरच्या ठिकाणी तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर त्याला निदान तुमचं प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा ओपीसी ज्याला लीगल एंटिटी आहे त्याच गोष्टी तुम्हाला त्याच लोकांना त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल आता या बिझनेस आयडेंटिटी म्हणजे काय तर तुमची कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस आता ह्याचं तुम्हाला एक्सप्लेन करते काय आहे ते
नंतर MSME ची आता जी नवीन डेफिनेशन झालेली आहे 2020 मध्ये, नंतर उद्यम रजिस्ट्रेशन, GST रजिस्ट्रेशन, काही लोकल बिझनेस स्पेसिफिक लायसन्सेस, पर्सनल KYC, मग त्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं बिझनेस ऍड्रेस प्रूफ आलं, नंतर तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आले, म्हणजे ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट्स, याचा आपण विचार करूया. आता जेव्हा तुम्ही तुमची बिझनेस आयडेंटिटी एस्टॅब्लिश करता, त्याच्या म्हणजे काय, तर तुम्हाला तुमची कंपनी कुठल्या प्रकारची आहे, तुमचं ओनरशिप कशी आहे, तुमची सिंगल ओनरशिप आहे का मल्टिपल ओनर्स आहेत. आता सिंगल ओनर मध्ये म्हटलं की 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमची प्रोप्रायटरी फर्म होऊ शकते, किंवा मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं 1 पर्सन कंपनी. म्हणजे पूर्वी प्रायव्हेट लिमिटेड ला डायरेक्टर्स वगैरे लागायचे, पण एक व्यक्ती तुम्हाला फक्त प्रोप्रायटरीज करू शकत होती. पण आता गव्हर्नमेंटनी 1 पर्सन कंपनी सुद्धा ऍज अ लीगल एंटिटी म्हणून त्यांनी ती चालू केलेली. आणि मल्टिपल ओनर्स, आता मल्टिपल ओनर्स म्हणजे 2 and more. तर ह्याच्यामध्ये पार्टनरशिप, नॉर्मल पार्टनरशिप आली, त्याच्यामध्ये 0 to 50 पार्टनर्स यू कॅन टेक. आणि दुसरं म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. तर ही मात्र रजिस्टर्ड असते कंपनी रजिस्ट्रारकडे, आणि त्याच्यामध्ये 2 to अनलिमिटेड, म्हणजे मोर दॅन 50 सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पार्टनर्स म्हणून घेऊ शकता. आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता याच्यामध्ये 2 to 200 प्रायव्हेट घेऊ शकता, आणि त्याच्या पुढचं आलं की ते म्हणजे पब्लिक लिमिटेड होते. आता या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला प्रत्येकाचे प्लसेस मायनसेस आहेत, ते तुम्हाला थोडासा इव्हन आपल्या देहस्ताच्या याच्यावरती पण आहे, त्याचाही अभ्यास करून त्याचा तुम्ही विचार करा, काही लोकांशी बोला, आणि नंतर ठरवा की आताला तुम्हाला तुमची जो आता जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे तो तसाच कंटिन्यू करायचा आहे का, तुमची विजन काय आहे, तुमचे इच्छा काय आहे, तुमचे ड्रीम्स काय आहेत, आणि तुम्हाला सपोर्ट किती आहे प्रत्येकाचा, मे बी टीमचा असेल किंवा तुमचं स्वतःमधलं इन्स्पिरेशन असेल, तुम्ही वेदर यू आर सेल्फ मोटिवेटेड, वेदर यू आर सेल्फ डिसिप्लिन. जर काही गोष्टी कमी असतील तर थोडंसं काही गोष्टींचा आपल्या स्वतःच्या हॅबिट्स असतात ना, त्या थोड्या बदलून तुम्ही थोडंसं ऍटिट्यूड आपली कशी ह्या सगळ्याला बिझनेसला पॉझिटिव्ह होतील अशा बघायला पाहिजे. खूप वेळेला आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार काही ठिकाणी ऐकलं असेल. आता ही आपली हॅबिट आहे. हॅबिट म्हटलं की काय होतं, HABIT. H काढलं तरी अबिट रिमेन्स, A काढलं तरी इट रिमेन्स. आणि म्हणून ह्या हॅबिट अशी सहजासहजी जात नाही. पण एखादी गोष्ट तुम्ही 21 दिवस कंटिन्युअस करत राहिलात तर ती हॅबिट यू कॅन चेंज व्हॉट एव्हर युअर ऍट्रिब्यूट्स आर, आणि मग दॅट कॅन बिकम युअर ऍटिट्यूड. आणि देन ऍटिट्यूड एकदा ती व्यवस्थित आली तुमची बिझनेस ऍटिट्यूड की तुम्हाला नॅचरली द अल्टिट्यूड, म्हणजे त्याला म्हणतात हाईट ऑफ युअर सक्सेस, यू कॅन इन्क्रीज दॅट. देर विल बी द ग्रोथ ऑफ युअर, म्हणजे त्या सक्सेस मध्ये डेफिनेटली ग्रोथ येईल. म्हणून डोंट गिव्ह अप, एव्हरीथिंग इज पॉसिबल. जेव्हा तुमची पॅशन आहे, जेव्हा तुमची डिझायर आहे, डेफिनेटली एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. आता याच्यामध्ये तुम्हाला MSME ची जी आता नवीन 1 जुलै 2020 मध्ये जी डेफिनेशन आहे, त्याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम लेवलची जी इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर याच्यामध्ये त्यांनी फरक केलेला आहे. तो म्हणजे जर तुमची इन्व्हेस्टमेंट 1 कोटीपेक्षा कमी असेल आणि टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा कमी असेल तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज मायक्रो एंटरप्राइज. नंतर स्मॉल एंटरप्राइज मध्ये इफ द इक्विपमेंट इज मोर दॅन 10 crores, नॉट मोर दॅन 10 crores, आणि टर्नओव्हर नॉट मोर दॅन 50 crores, दॅट बिकम्स युअर स्मॉल एंटरप्राइज. आणि मीडियम मध्ये 50 आणि 250 crores. आता याच्यामध्ये परत सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग हे परत दोन्ही वेगळं असेल. आता याच्यामध्ये हे मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचं सांगितलं.
आता याच्यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन आणि जीएसटी रजिस्ट्रेशन. आता जर उद्यम जे आहे, पूर्वीचं जे होतं ते उद्यम म्हणजे उद्योग आधार होतं, पण आता हे उद्यम रजिस्ट्रेशन हे सगळ्यांना काही कंपल्सरी नाहीये. पण जेव्हा तुम्ही MSME म्हणून जेव्हा जाता किंवा एखाद्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्सना वगैरे तुम्हाला जर काही टेंडर भरायचे आहेत किंवा काही अशा गोष्टी असतील, तर तेव्हा मात्र तुम्हाला या गोष्टी या उद्यमच्या अंडर तुम्हाला हे रजिस्टर करावं लागतं. आणि तुम्हाला ते केल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा भरपूर काही एजन्सीज आहेत की ज्यांच्या अंडर तुम्ही केलं की तुम्हाला सगळं तुम्हाला घरी बसल्या मिळू शकतात या गोष्टी आता. कारण सगळं इव्हन तुमचे जे काही तुम्हाला काही तुमचं आधार कार्ड किंवा या गोष्टी तुम्हाला ज्या त्यांना दाखवायला लागतात, त्या सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या समोर घेऊन त्याचा फोटो काढून तुम्हाला ते पाठवू शकतात. म्हणजे दॅट बिकम्स युअर एक कन्फर्मेशन जे असतात त्या त्याच्यामध्ये होऊ शकतात. घरी बसल्या या गोष्टी होतात. पूर्वीची जी सगळ्या ठिकाणी जावं लागायचं आणि जिथे डिले व्हायचा त्या गोष्टी आता कम्प्लिटली गेलेल्या आहेत. त्याच्याच बरोबर तुमचं जीएसटी रजिस्ट्रेशन ह्याचं सुद्धा तसंच आहे की जीएसटी रजिस्ट्रेशन आता तुम्हाला लगेच करायला हवंय असं नाही. त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही काही जर गुड्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुम्हाला साधारणपणे 40-1 लाखाचं तुम्हाला त्याला लिमिट आहे. जर तुमची सर्व्हिस असेल तर 20 लाखाची लिमिट आहे. मे बी त्याचे कन्सल्टंट्स असतील, काही प्रोफेशनल्स असतील त्यांच्यासाठी, आणि दिस इज नॉट मॅन्डेटरी. पण जर तुमचा एखादा प्रॉडक्ट तुम्ही ई-कॉमर्सच्या तर्फे मे बी तुमच्या उद्योगिनीचा आता जे नवीन शॉप चालू ऑनलाईन शॉपिंग चालू झालंय तर तिथे तुम्हाला रजिस्टर करायचं असेल किंवा अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, या ठिकाणी जर करायचं असेल तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असतं. आणि हे कंपल्सरी झाल्यानंतर तुम्हाला हे साधारणपणे क्वार्टरली तुम्हाला याचे रिटर्न्स भरायला लागतात. त्याच्यासाठी सुद्धा लोक सगळी अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला जस्ट एक तुम्ही त्याच्याबरोबर जर तुमचे असाइनमेंट बेसिसवरती तुम्ही केलं, पण इव्हेंच्युअली तुम्ही हळूहळू तुमचं स्वतः शिकलात तर नथिंग लाईक इट तुम्हाला तुमचं स्वतःच तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल करू शकता. आणि याच्या पुढे तुम्हाला जे जीएसटी ऑडिट लागतं ह्याला खूप वेळ आहे. साधारणपणे 2 कोटीच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर झाला तरच तुम्हाला जीएसटी ऑडिट लागतं. अदरवाईज तुमचे फक्त रिटर्न्स तुम्ही भरू शकता. नंतर काही शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हा प्रत्येकानेच तुम्ही ते शॉप रजिस्ट्रेशन केलेलंच असेल. आणि जे काही फूड आयटम्स फूड मध्ये असतील त्याच्यामध्ये त्यांना FSSAI चं रजिस्ट्रेशन करावं लागतं. काही ना इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यांना IEC कोड घ्यायला लागतो. बस या सगळ्या गोष्टी तुम्हाला लायसन्सेस हे तुम्ही स्पेसिफिक लायसन्स किंवा हेल्थ आयटम्स मध्ये असाल तर तुम्ही त्याच्यासाठी काही घ्यायला लागतात. काही केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्सेस घ्यायला लागतात. मे बी पोल्युशन कंट्रोलचे असेल. असं सगळं तुमच्या इट ऑल डिपेंड्स व्हॉट टाइप ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस यू आर हॅव्हिंग. त्याच्यानंतर हे शॉप ऍक्ट कसा दिसतो, FSSAIचं कसं दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला काही HR कंप्लायन्सेस असतात. मग त्याच्यामध्ये शॉप जेव्हा तुम्ही इफ यू हॅव लेस दॅन 10 पीपल एम्प्लॉईज तर तुम्हाला ते शॉप ऍक्टचं इंटिमेशन जर द्यायला लागतं. इफ इट इज मोर दॅन 10 मग तुम्हाला एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स तुम्हाला करावा लागतो. मग त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्यायला लागतो. मग त्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये त्यांची काही कॉन्ट्रीब्युशन, तुमची कॉन्ट्रीब्युशन, हे सगळा वेगळा आपला भाग आहे. पण या सगळ्या गोष्टी यू नीड टू नो. आता हे सगळे कंप्लायन्सेस आहेत. सी टू इट दॅट यू कंप्लाय ऑल दीज व्हॉट एव्हर द लिगल फॉर्मॅलिटीज. कारण जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचा कुठेतरी जो तुमचा बिझनेस जो व्यवस्थित स्मूथ चाललेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळे येतील, कुठे लिगल ऍक्शन्स होतील, कुठेतरी पेनल्टीज लागतील. या सगळ्यामध्ये कुठेतरी तुमचा बिझनेस थांबेल. किंवा त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना वाटेल की आता हे सगळं
यांचे हे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत, म्हणून तुमचे एखादं जे काय एक्झिस्टिंग कस्टमर्स असतील ते सुद्धा तुमचे जायची शक्यता असेल. आता पुढचं जे आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बिझनेस ऍड्रेस प्रूफ. याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, आधार कार्ड या गोष्टी बघायला लागतात. त्याच्यानंतर तुमच्या कंपनीला ट्रेडमार्क म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मगाशी जे म्हटलं तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला ट्रेडमार्क तुमच्या कंपनीचा, तुमचा जर काही स्पेसिफिक लोगो असेल, काही इमेज असेल, हे सिम्बल, वर्ड, लेटर्स, कलर्स हे सगळी तुम्हाला तुमच्या कंपनीचा ब्रँड हा तयार करण्यासाठी लागतं. आणि दिस इज रजिस्टर्ड. म्हणजे जेव्हा तुमच्या लक्षात येईल जर एखाद्याने LLP किंवा OPC करत असताना तुम्हाला तुमचा कंपनीचं नाव विचारलं जातं आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की तिथे इझी आता वेबसाईट गुगलमध्ये केलेलं आहे की इफ यू वॉन्ट टू चेक की ही कंपनी ऑलरेडी अवेलेबल आहे का. सपोज क्रिएशन्स भरपूर अवेलेबल आहेत, सो यू विल नॉट बी एबल टू टेक दिस नेम. मग काहीतरी क्रिएटिव्हली तुमचा एक ट्रेडमार्क तयार करायला लागतो, काहीतरी एक स्पेसिफिक समथिंग विच इज काय म्हणतात तुम्हाला दुसऱ्यांच्या पेक्षाही काहीतरी वेगळं तुमचं करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंय की जे पिंक कलरचे जे आहे दॅट इज युअर ब्रँड. आता पुढचं जे म्हणजे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय तर द राईट्स दॅट क्रिएटर्स हॅव ओव्हर देअर लिटररी अँड आर्टिस्टिक कंपनी. आता याच्यामध्ये काही बुक्स असतील, काही म्युझिक पीसेस असतील किंवा इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा पेंटिंग्स असतील, फिल्म्स असतील, हे सगळं कॉपीराईट मध्ये येतं. आणि पुढचंच आहे म्हणजे पेटंट्स. आता पेटंट म्हणजे तुमचं एखादं इनोव्हेशन असेल, ते इनोव्हेशन तुम्हाला पेटंट करता येतं. नॉर्मली तुम्हाला घेतलं एखादा पेटंट असेल तर त्या प्रकारचा प्रॉडक्ट दुसरं कोणीही दुसरं कमर्शियली वापरू शकत नाही किंवा विकू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला ज्यांनी त्याचं इनोव्हेशन जे आहे त्याची परमिशन घ्यावी लागते, अदरवाईज त्याच्यावरती लीगल केस होऊ शकते. आता शेवटचा भाग आहे तो म्हणजे फायनान्शियल फॉर्मलायझेशन ऑफ बिझनेस. मग त्याच्यामध्ये KYC, करंट अकाउंट, बँक बुक्स ऑफ अकाउंट्स आणि IT रिटर्न्स. आता जेव्हा तुम्हाला करंट अकाउंट उघडायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला KYC भरावी लागते. त्याच्यामध्ये तुमचं मे बी आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचे काही जो बिझनेसचा जो ऍड्रेस असेल तो त्याचं प्रूफ लागतं. आणि या सगळ्या आणि तुमचं करंट अकाउंट असेल तर मिनिमम बॅलन्स तिथे ठेवावा लागतो. अशा प्रकारे हा तुम्हाला करंट अकाउंट उघडायला लागतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा हा कुठलाही बिझनेस असेल तर तुम्हाला करंट अकाउंटच उघडावा लागतो, सेव्हिंग अकाउंट उघडता येत नाही. आता बुक्स ऑफ अकाउंट्स म्हटलं की त्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तुम्हाला तुमचे इन्कम अँड एक्सपेंडिचर, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्याचे ऑडिट हे काही कंपन्यांना करावं लागतं, प्रोप्रायटरीला वगैरे त्याची जरूर नाही. नंतर इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी भरावे लागतात. जर प्रोप्रायटरी असेल तर ते इन्कम टॅक्स रिटर्न जरी कंपनीचे असले तरी तुम्हाला तुमचा पर्सनल म्हणूनच तुमचं तो इन्कम टॅक्स तुम्हाला रिटर्न्स भरायला लागतात. तर त्या सगळ्याला सुद्धा लिमिट आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर प्रोप्रायटरी असेल आणि तुम्हाला जर ऑडिट वगैरेची जरूर नाही आणि खूप वेळेला तुमच्या एका पर्टिक्युलर सपोज 1 कोटी आहे तर त्याच्यात साधारणपणे 8% तुमचं इन्कम म्हणून धरलं जातं, उरलेले एक्सपेन्सेस म्हणून जातात आणि ते 8%वरतीच तुम्हाला इन्कम टॅक्स हा भरावा लागतो. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा. मग तुमचं स्टँडर्ड डिडक्शन किती असेल, मग तुमचं PPF तुम्ही ओपन केलात का, त्याची 1.5 लाखाची तुम्ही अमाऊंट त्याच्यामध्ये घेतलीये का, तुम्ही इन्शुरन्स घेतलात का, मेडिक्लेम घेतलाय का, हा सगळ्याचा थोडासा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला या गोष्टी इझी जातील. आता शेवटचं म्हणजे डिजिटायझेशन. त्याच्यामध्ये आपल्या आता ऑनलाईन बँकिंग भरपूर झालेलं आहे. बँक टू बँक ट्रान्सफर्स आहेत, फंड मॅनेज तसेच होत आहेत. नंतर तुमचे सिक्युरिटी
मनी मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट सगळं त्याच्यामधून झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आज तुम्ही घर बसल्या करू शकताय. पण याच्यासाठी सायबर सिक्युरिटीचा पूर्णपणे विचार करा. व्हॉट नॉट टू डू, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कुठल्याही गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअप किंवा SMS आले तर त्याला कशालाही तुम्ही काही ऑफर्स असतील तर बळी पडू नका. प्रत्येक मगाशीच असे म्हटलं 10 मोजा आणि विचार करा की वेदर दिस इज फॉर मी, का मी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर खूप ठिकाणी या सगळ्या स्कॅम्स मध्ये लोक अडकली आहेत आणि लोकांचे लॉसेस पण झालेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता NEFT आहे, RTGC आहे, IMPS ने तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच्यामध्ये इमिजिएट पेमेंट करू शकता. काही वेळेला तुम्हाला शेड्यूल पण करून ठेवू शकता याच्यामध्ये. परत ऑनलाईन बँकिंगचं सुद्धा तुम्ही विचार, तुम्ही जर कोणी शिकला नसाल, कोणी माहिती नसेल तर या गोष्टी विचार करून करा आणि हळूहळू प्रॅक्टिस करत राहा. आपोआप गोष्टी 1-2-3 महिन्यामध्ये you will be accustomed with all these systems. आणि UPI तुम्हाला माहितीच आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस मध्ये त्याच्या GPay आला, Paytm, भीम, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. सो थँक्यू सो मच. आता मी प्रकाश आगाशे ना आपल्याला जे फंड असेसमेंट आहे त्याच्याबद्दल मी त्यांना जरा एक्सप्लेन करायला सांगते. Thank you so much. Prakash? Yes, thank you, ma'am. Okay, मी माझा स्क्रीन प्रेझेंट करतो, पण त्या अगोदर चॅट विंडो मध्ये मी एक लिंक आपल्या सगळ्यांना पाठवत आहे. ही जी लिंक आहे या लिंकचा वापर, माझा स्क्रीन आपल्या सगळ्यांना प्रेझेंट झालेला आहे. आता जी लिंक मी आपल्याला चॅट विंडो मध्ये दिलेली आहे तीच लिंक मी इथे पेस्ट करत आहे. ठीक आहे, त्या लिंकवर आपण क्लिक केलं तर आपण या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. सो आपण फंडिंग रेडीनेस अनालिसिस इन 2 मिनिट्स आपण बघणार आहोत. याच्यासाठी आपण दोन्ही आहेत, एक्झिस्टिंग बिझनेस अँड न्यू बिझनेस. आता सध्या आपण एक्झिस्टिंग बिझनेस साठी फंडिंग रेडीनेस असेसमेंट बघणार आहोत. इथे सुरुवातीला तुम्ही जर बघितलात तर माय बिझनेस आयडिया म्हणून दिलेलं आहे. तर तुम्ही इथे तुमचं बिझनेसची जी काही आयडिया आहे किंवा बिझनेसचं जे काही नेम आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. मी आता सुरुवातीला इथे लिहू शकतो बुक स्टोर. सेकंड, इयर्स इन ऑपरेशन लेस दॅन 2 years मी सिलेक्ट केलेला आहे. आता नेक्स्ट इथे आपण क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला काही डिटेल्स इथे भरायचे आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला काही क्वेश्चन्स आहेत ज्यांना आपल्याला आन्सर्स करायचे आहेत. सो आन्सर्स आर सिंपल इन येस ऑर नो फॉर्मॅट. सो बिझनेस आयडेंटिटी अँड फायनान्शियल फॉर्मलायझेशन तुम्ही आता काही स्लाइड्स मध्ये हे बघितलं होतं. सो त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू हॅव युअर पर्सनल KYC documents such as PAN card, Aadhaar card and address proof? If it is there, say yes. Do you have a PAN card for your business? Please note, इथे खाली एक नोट दिलेली आहे, for those other than proprietorship concerns. माझी जर स्वतःची आता proprietorship concern आहे असं जर मी इथे असेल तर मी I have a proprietorship concern असा आन्सर देईल. अदरवाइज येस और नो मधला ऑप्शन चूज करें. सो आई हैव अ प्रोप्राइटरशिप कंसेप्ट. डू यू हैव अ एड्रेस प्रूफ ऑफ योर बिजनेस, आइदर रेंट एग्रीमेंट, ओनरशिप डॉक्यूमेंट लाइक इंडेक्स 2, latest property tax paid receipt, etc. Then say yes. Do you have a necessary registration, licenses, permissions that are applicable to your business? जसं की शॉप ऍक्ट असेल किंवा फूड लायसन्स असेल, TR लायसन्स असेल, तर इफ इट इज ऍप्लिकेबल वी कॅन से येस.
Do you have your business formation documents for those other than proprietorship concern? So right now माझा आन्सर असेल I have a proprietorship concern. Do you have a उद्यम registration? At present माझ्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन नाहीये असं मी इथे आन्सर देणार असेल. तुमच्याकडे असेल यू कॅन से येस. Do you have a GST registration if applicable to your business? आता इथे not applicable to my business, पण applicable किंवा आपण घेतला असेल तर डेफिनेटली यू कॅन से येस और नो. सो आन्सर कॅन बी लाईक नो ऑल्सो जर आपण घेतलेलंच नाहीये तर. Do you have a bank account? Yes, I do have a bank account. Then, did you file the ITR for your business for the previous year? We can say yes if we did it. Then, do you have a financial statement of your business for the last financial year? Financial statements म्हणजे काय? Balance sheet, profit and loss accounts. हे जे काही statements असतात ते आहेत की नाही? Yes, if it is there. Then go to next. Now credit worthiness. Did you take any secured unsecured loan in the past and paid and are paying it back on time? Yes, I have some loans and I'm paying them on time. Do you repay existing loan regularly? No. So if any existing loan is there, then we can say yes. If it is not there, if you are not paying regularly, then say no. But if you don't have any loans, then select this. I have not taken any loans. So do you repay existing loans? Yes. Are the loans where you have given a guarantee regularly repaid? So if it is again regularly repaid, yes. If it is not, no. If we are not a guarantor for any loan, then just select I am not a guarantor for any loans. Do you regularly pay credit card bills? I don't use credit cards. In the last 6 months, did you apply for a loan and was the loan approved? I have not applied for any loans. If you have applied and the loan was approved, click on yes. If you have applied and it is not approved, click on no. Can you raise a margin money? Yes, I can raise a margin money. Can you provide the guarantors for the loan? At present, I don't have any guarantor, so I'm clicking on a no. If required, can you provide a collateral security? Yes, I can provide a collateral security. Do you have a sufficient cash to settle day-to-day and long-term payments like salary, rent, EMI, etc.? Yes, I have a sufficient cash. Then digitization. There are only 2 questions. इथे आपल्या लक्षात घ्या हे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये फक्त डिजिटायझेशनच्या बाबतीतले क्वेश्चन्स आहेत. डू यू यूज अ डिजिटल पेमेंट मोड्स लाईक इंटरनेट बँकिंग अँड UPI? सो फॉर बिझनेस साठी तुम्ही असं जर काही वापरत असाल, से येस. डू यू यूज एनी ऍप, सॉफ्टवेअर और एक्सेल शीट्स टू रेकॉर्ड युअर बिझनेस ट्रान्झॅक्शन्स? तुमचे जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होत आहेत त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी तुम्ही एक्सेल शीट, सॉफ्टवेअर, जसं आपण बाजारात बघितलं असेल वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वगैरे अवेलेबल आहेत किंवा एखादी मोबाईल ऍप्लिकेशन वापरतात, तर त्यासाठी तुम्ही येस म्हणा. नसेल तर तिथं तुम्ही नो पण म्हणू शकता. म्हणजे आपण वही आणि पुस्तकात वहीमध्ये लिहून ठेवत असू तर तसं आपल्याला सांगता येईल. क्लिक ऑन डन. इथे तुम्ही डन केल्यानंतर पुढं फंडिंग रेडीनेस is calculated based on your response to the questions. Please confirm your response. So apply response confirm करायचे आहे. Click on confirm. Write down your name, your phone number, your email ID, प्लीज थोडंसं मेक शुअर करा की तुम्ही जो काही
ईमेल आयडी वगैरे लिहित आहात त्यातले स्पेलिंग्स किंवा फोन नंबर ज्या वेळेस लिहित आहात तो 10 अंकी आहे हे बघून घ्या. सो 10 नंबर्स तिथे असावेत. बिझनेस नेम लेट्स से आर बुक स्टोर. उदार. इफ यू रिक्वायर्ड अ लोन अमाउंट, तेवढी जी काही लोन अमाउंट तुम्हाला वाटते ती रेंज तुम्ही सिलेक्ट करा. Then select I agree to the terms and conditions and authorize Deasra and Deasra partners to contact me on the number provided. This will override the registry of DNC and NDNC. आता इथे गेट रिझल्ट्स वरती क्लिक केल्यानंतर यू हॅव टू वेट. तुम्ही ईमेल आयडी जर बरोबर तिथे दिला असेल तर तुमच्या ईमेल वरती एक तुम्हाला रिपोर्ट येईल. यू जस्ट हॅव टू वेट फॉर अ थँक्यू पेज. बॅकएंडला कॅल्क्युलेशन होऊन तो एक रिपोर्ट जनरेट होतो. विल सी. माझ्या ईमेल आयडी सुद्धा मी तुम्हाला एकच मिनिट दाखवतो. सी तुम्हाला असा एक ईमेल आला असेल देआसराकडून. ओके. आणि खाली इथे अटॅचमेंट मध्ये रिपोर्ट सुद्धा जनरेट झाला असेल. सो तुम्हा सगळ्यांना मी जी चॅट विंडो मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकचा वापर करूनच हे शेअर करा. सो दॅट सॉरी इथे तुम्ही फंडिंग असेसमेंट घ्या. सो दॅट आपल्याला कळेल की किती लोकांनी आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातूनच हे घेतलेलं आहे. सो ही जी लिंक दिलेली आहे प्लीज सगळ्यांनी तिचाच वापर करा. ओके. सो थोडं आपण आता क्वेश्चन आन्सर्स घेऊया. So we'll open this session. I will stop sharing my screen. कोणाला काही प्रश्न आहे? चॅट मध्ये पण लिहू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा ज्योतिताईंना. सुरुवाती तुम्हाला काही प्रश्न आहे? तुमचा अनम्यूट करायला लागेल. हा बोला. ऐकायला येतंय आता? हो येत आहे. ह्याला तुमच्या या सगळ्या लोन प्रोसेसला एज लिमिट असते का हो? एज लिमिट नाहीये. म्हणजे एनीवन कॅन अप्लाय फॉर द लोन आणि हे? येस. बरोबर. कारण आय एम नो मोर यंग म्हणून मी जरा विचार करतेय. तुम्हाला गॅरंटर्स असतील तुमच्या बरोबर कोण असतील ते बघून तुम्हाला लोन देऊ शकतील. म्हणजे आय एम 70+ दॅट्स वाय आय एम आस्किंग. नाही किंवा मग मी मुलीच्या नावाने वगैरे असं घेऊ शकते का? घेऊ शकता. घेऊ ते शकते. सगळं तुम्हाला बघायला लागेल. तुमचा तो बिझनेस कोणाच्या नावावरती आहे त्याची. नाही आय एम अ सोल प्रोप्रायटर आणि माझ्या मुलीने मी आता जॉईन करून इंडिव्हिज्युअल म्हणूनच तुम्ही घेणार. हा काय इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही घेणार? हा इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा बिझनेस करता माझ्या डोक्यात चाललाय एक प्रोजेक्ट घोळतोय माझ्या डोक्यामध्ये. मी इव्हन तुम्ही देआसराला कॉन्टॅक्ट करू शकाल आणि त्यांच्या थ्रू पण तुमचं जे काय असेल ते तुम्ही कारण बँकेचे काही कॉन्टॅक्ट देआसरा बरोबर ती आहेत तर ते पण तुम्हाला सजेस्ट करू शकतील कोणाच्या नावाने करायचं. काही वेळेला तुम्हाला आपलं जे मुद्रा लोन आहे ते पण तुम्हाला अवेलेबल होऊ शकेल. नाही हो बँक देत नाही आता. मी मुद्रा मी सांगितलं तुम्ही देआसराला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बरं डायरेक्ट अशा गोष्टी होत नाहीत कारण त्या कोणालाच रिस्क घ्यायची नाहीये. दॅट इज ट्रू. मी करीन कॉन्टॅक्ट नक्की करीन आणि बघीन. आणि खूप सुंदर माहिती सांगितलीत तुम्ही मॅडम. थँक्यू. खूप म्हणजे खूप छान.
मी अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकत होते. सो आय एन्जॉय. मी बऱ्यापैकी लिहून पण काढलं मला काय काय हवं होतं ते पॉइंट्स तुमच्यातले. खूप छान सांगतात ज्योतिताई. मागच्या आठवड्यात मी पण ऐकलं ना, म्हणून मी ठरवलं की आपल्या उद्योगिनींना नक्की यांचं हे ठेवायचं. कारण त्याच्यामुळे खूप माहिती मिळाली आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगतात ना सांगितली. की लोन ही अशी म्हणतात ना क्रिटिकल, म्हणजे अगदी काय म्हणतात, लोकांना भीती असते, पेपर वर्क आहे काय आहे, पण ते तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं ना की ते खूपच छान. म्हणजे विचार करा, एका तासात चेंज होत जातील माइंड प्रत्येकाचं. कदाचित लोन घेणार नाही म्हणणार, एक तासाने म्हणतील अरे नाही नाही आपण ज्योती त्यांची नक्की एवढं ऐकल्यावर मग लोन घ्यायला काही हरकत नाही. इतके सगळ्या सुंदर स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितलं. सो आता कुणाचा अजून प्रश्न आहे का? मला वाटतं वैशाली नाहीये. वैशाली निलिमाला काही बोलायचं? ओके नाही, ओके. मला खरंच खूप आवडलं. मी अगदी पहिलेपासून ऐकत होते आणि हे मी पहिलंच सेशन अटेंड केलं. गौरीनेच मला सांगितलं होतं म्हणून, पण खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेले त्याच्यात. म्हणजे जीएसटी मला खूप हे होतं, कन्फ्युजन होतं, करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं. मी खूप दिवसांपासून त्याच्यामध्येच आहे अजून. असं. ओके. थँक्यू. थँक्यू मॅम. ओके. अजून कोणाला काही बोलायचंय, करायचंय, काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? हॅलो हॅलो. हा, कोण बोलता? हा, मी सुवर्ण फडणवीसच्या बरोबर आहे मॅडम. बोला. हा बोल. तर आम्हाला हे विचारायचं की जसं मी सॅलरीड एम्प्लॉई आहे आणि आम्ही लोक सुवर्णा करते आहे बिझनेस डायनिंग डिलाइट्सच्या नावाने. तर ठीक आहे, माझं क्रेडिटच्या बेसिसवरती मला पर्सनल लोन सॅलरीड एम्प्लॉय असल्यामुळे मला इझिली मिळू शकतं, मिळू शकेल. है ना? तर मग मी हे विचारतोय की बिझनेस लोन घेणं चांगलं असतं फॉर फ्युचर की पर्सनल लोन, जसं मला आता अराउंड 10 lakhचं पर्सनल लोन मिळू शकतं, तर ते घेणं बरोबर राहील फॉर सगळं बिझनेस? तुमचा बरं राहील म्हणण्यापेक्षा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट बघा किती हा. आहे. नंतर अच्छा. आता काही स्टार्टअप्स किंवा काही लोकांना काही कमी मध्ये मिळत आहे का ते पण बघा. जरा देआसराशी पण बोलून घ्या. एक लक्षात घ्या, देआसरा हे तुमच्यासाठी आहे आणि ओके. इथे चार्जेस किंवा जे काय सगळ्या ठिकाणी चार्जेस नाहीयेत आणि जे चार्जेस आहेत ते अगदी मिनिमल आहेत. तर हो. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला सर्व्हिस असेल ती सर्व्हिस तुम्हाला नक्की देआसरामधून मिळेल याची गॅरंटी मी देते तुम्हाला. ओके. तर त्याच्यामध्ये मला देआसराचं जर अपॉइंटमेंट वगैरे घ्यायचं असलं तर त्याच्या साईटवरती देआसराच्या साईटवरती तुम्ही तुमचं रजिस्टर करा, त्यांना ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ओके. थँक्यू. आणि फॉलोअप करत राहा तुम्ही. तुम्हाला कारण ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलाय की नाही याच्यासाठी तुम्ही कन्फर्म करा. ओके. थँक्यू. आणि तुम्ही इन्फॉर्मेशन खरोखर खूपच म्हणजे खूप कमी वेळात खूपच ऑर्गनाइज्ड वे मध्ये आमच्यापर्यंत पाठवली आणि आम्हाला समजलं की आता जसं आम्ही करतोय बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने होतोय, रिस्पॉन्सही चांगला मिळतोय, पण कुठल्या गोष्टी आम्हाला लोकांना जसं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सला अकाउंटिंग प्रॉपरली करणं, बाकी काही गोष्टी जसं करतोय आम्ही लोक, IT रिटर्न्स वेळच्या वेळ फाईल करतोय, हे सगळं करतोय आम्ही. तर डेफिनेटली तुमचे टिप्स खूपच सुंदर आहेत. ओके. थँक्यू. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, मी चॅट विंडो मध्ये प्रत्येकासाठी वेबसाईट जी आहे देआसराची त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याचा वापर करून काय सर्व्हिस रिक्वेस्ट किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकाल. सुचेता प्लीज, ओव्हर टू सुचेता. नमस्कार सर्वांना. आजची आपली विलेपार्ले ब्रांच आणि कांदिवली गोरेगाव ब्रांच मिळून जी एकत्रित मीटिंग झालेली आहे या महिन्याची, ती अतिशय सुंदर झालेली आहे. आणि आपण एरवी म्हणजे म्हणजे आता डॉक्टर ज्योतिताई गोगटे यांनी आपल्याला अतिशय छान माहिती दिलेली आहे आणि अतिशय डिटेलमध्ये, म्हणजे मी तर म्हणेन की फक्त आर्थिक नियोजन नाही तर आर्थिक नियोजनासोबतच एखादा उद्योग अतिशय छोट्या स्केलवरून मोठ्या स्केलपर्यंत नेण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते
किंवा काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, ह्या अतिशय बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी अतिशय छान माहितीपूर्ण असं हे सेशन आपलं झालेलं आहे आजचं. तर त्यामुळे स्पेशल थँक्स टू डॉक्टर ज्योतिताई. आणि दुसरं अतिशय मला फार छान वाटलं की जितके पण पार्टिसिपंट्स आहेत म्हणजे प्रत्येकाचे काही प्रश्न असतील पण त्या प्रत्येकाला ह्या माहितीचा उपयोग झालेला आहे आणि तेच खरं जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर ज्योतिताई आणि त्यांची टीम म्हणजे वैशाली असेल, प्रकाश आगाशे आहेत, त्यांनीही खूप छान पद्धतीने आपल्याला फंडिंग रेडीनेस अनालिसिस बद्दल सांगितलं. किंवा आपले जे होस्ट होते अभिषेक आणि आनंद, तर त्यांनी सुद्धा ह्या सगळ्यामध्ये खूप छान आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तसंच गोरेगाव आणि कांदिवली ब्रांच हेड्स माधुरी पाटील आणि डॉक्टर विनीता गायकवाड, तर या सर्वांचे आणि मिनलताई आणि टीम आणि गौरी या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि सेशन खरंच खूप छान झालं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू ज्योतिताई. आणि वैशालीला पण थँक्स सांगा आमच्याकडून. वैशाली नाहीये पण तिला सांगा. आणि हो. आपण आज आपली मीटिंग इथेच एंड करूया. ओके. ओके. आणि चालेल चालेल. धन्यवाद. अरे वा, विनल ते आल्या. नाही, मी होते, ऐकत होते. अरे अहो, आज तुमचा आवाज ऐकूया मला. ऐकत होते, शांतपणे ऐकत होते. म्हटलं आपण जरा ज्योती, रिअली थँक्स टू यू. ओके. कारण आमची गौरी पण एकदम खूप म्हणजे आमची टीमच पार्ल्याची खूप छान काम करते. ओके. तर त्यामुळे गौरीच्या टीम कडे तू आलीस. मला असं वाटतं असं आपण अजून काही सेशन्स घेतली तर जास्त चांगलं होईल. घे किती घेते, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. थँक्यू. तुमच्या सगळ्या उद्योगांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. Yes. आपल्या सगळ्यांना देआसरा टीम तर्फे आपल्या व्यवसायांसाठी शुभेच्छा.